तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. नाशिकच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 24 सकाळी 8 वाजता नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव कोपरगाव येथील गोदावरी नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. नाशिक पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. परिणामी नांदूर मधमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून त्याचा परिणाम कोपरगाव परिसरातील गोदावरी नदीच्या पाणी पातळीवर दिसून येत आहे. नदीच्या प्रवाहात वाढ झाल्याने पुलावरून पाणी जाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लहान पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस, महसूल प्रशासन, नगरपालिका तसेच पाटबंधारे विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या असून नदीकाठच्या भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांनी गर्दी करू नये आणि पुलाजवळ कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी लहान पूल परिसर चोख पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना देण्यात येत आहे. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, नदीपात्र किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, तसेच आवश्यक असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीता साने, कोपरगाव. गोदावरी नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे या ठिकाणी नाशिक, अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीपात्रात पाणी वाढलेलं आहे. याचप्रमाणे नांदूर मध्यमेश्वर जो प्रकल्प आहे त्या याच्यातून देखील 88,000 क्युसेकचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात आल्याने बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर सर्व नागरिकांना आव्हान आहे की कोणीही नदी, नाले किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी पूर परिस्थिती असेल त्या ठिकाणी पासून दूर राहावे. तसेच कोणीही वाहने किंवा आपण स्वतः पुराच्या पाण्यामध्ये कुठेही जाऊन आपला जीव धोक्यात घालू नये असे पोलीस विभागातर्फे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. तर अशा परिस्थितीत खास करून मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी अनेक युवक युवती नागरिक या ठिकाणी येतात, अशांना आपण काय सांगणार? सर्व जे रील्स किंवा बाकीचे जे फोटो व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी येतात त्या सर्वांना विनंती आहे की कोणीही नदीच्या पाण्याजवळ जाऊ नये. कोणी अशा प्रकारे नदीच्या पाण्याजवळ जाऊन जीव धोक्यात घालत आहे असं दिसून आल्यास पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल.